नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून इथं वॅकन्सी निघालेली मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. यामध्ये जी पद जी असणार आहे, असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्हसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 75 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. दोघं पदांना मिळवून शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी. एनी ग्रॅज्युएट डिग्री एनी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. ओके. तर पीजी डिग्रीवाले आणि एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. इथं संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ती जी वॅकन्सी निघाली आहे, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे. याच्याकडे याचं जे हेड ऑफिस आहे मित्रांनो, मुंबईला याचं हेड ऑफिस आहे. ओके. याचा फॅक्स नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. ओके. वेबसाईट दिलेली आहे. याच्यामध्ये रिक्वायरमेंट जी असणार आहे, फॉर इथं पोस्ट असणार आहे असिस्टंट मॅनेजरसाठी, E2 साठी आणि एक्झिक्युटिव्हसाठी E0 साठी इथं ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 2026 साठी. ओके. 6 नंबरची नोटिफिकेशन असणार आहे. ऑनलाईन याचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे 6/9/2025 पासून 27/9/2025 पर्यंत. द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून. ओके. नवरत्न PSU कंपनी असणार मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला लार्जेस्ट आपल्याला प्रीमियर इंडियन शिपिंग कंपनी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे, अपॉर्च्युनिटीज आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जसं की SCI कडून इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन फॉर इंडियन नॅशनल्स वाले इथं अप्लाय करू शकता. फॉलोइंग पोस्ट दिलेली आहे. असिस्टंट मॅनेजर आणि E2चं आणि एक्झिक्युटिव्ह E0चं पोस्ट असणार आहे. वॅकन्सी डिटेल दिलेले आहे, जे की तुम्ही बघू शकता. असिस्टंट मॅनेजर E2 साठी. आता नंबर ऑफ टीम, आता नंबर ऑफ पोस्ट आणि क्वालिफिकेशन रिक्वायर्ड दिलेली आहे. तर एक नंबरची जी पोस्ट असणार मॅनेजमेंटसाठी तर वॅकन्सी असणार 20 पोस्ट असणार आहे. ओके. याच्यामध्ये 2 इयर आपल्याला फुल टाईम MBA, MMN वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. 60% मध्ये आपली डिग्री झालेली पाहिजे. ओके. 2 नंबरची वॅकन्सी असणार फायनान्ससाठी 8 पदं असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे आपल्याला CA चार्टर्ड अकाउंटंटवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. CMA वाले किंवा ICAM वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यांना इथं चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्याच्यानंतर इथं HR पर्सनसाठी 3 नंबरची वॅकन्सी. याच्यात 4 जागा असणार आहे. याच्यामध्ये 2 वर्षाची एक्सपिरियन्स 2 वर्षाचं इथं MBA झालेलं पाहिजे, नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे. म्हणजे मास्टर डिग्रीवाले इथं पॉझिटिव्ह असणार 60% पाहिजे आहे. म्हणजे 4 नंबर लॉची वॅकन्सी असणार 2 वॅकन्सी. याच्यामध्ये 3 वर्षाची लॉ डिग्री झालेली पाहिजे, ग्रॅज्युएशन लॉ. नाहीतर आपल्याला 12वी नंतर 5 वर्षाचा लॉ झालेला पाहिजे 60% तर आपण इथं अप्लाय करू शकतो. 5 नंबरला सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी वॅकन्सी असणार 2 वॅकन्सी. याच्यामध्ये असणार आहे 4 वर्षाचं आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म आपल्याला इथं दिलेला आहे UGC ॲक्टिव्ह युनिव्हर्सिटीवाले इथं अप्लाय करू शकता 60% त्यानंतर इथं इंजिनिअरिंग डिग्री इलेक्ट्रिकलसाठी वॅकन्सी असणार. याच्यामध्ये आपल्याला 2 जागा असणार आहे. 4 इयर आपल्याला याच्यामध्ये बॅचलर डिग्री झालेली पाहिजे इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंगमध्ये 60% तर आपण इथं अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंजिनिअरिंग मेकॅनिकलसाठी वॅकन्सी असणार आहे. 8 जागा असणार आहे. याच्यामध्ये 4 वर्षाची बॅचलर डिग्री झाली पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 60% तर आपण अप्लाय करू शकतो. 8 नंबरची जागा इंजिनिअरिंगमध्ये असणार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. या 3 जागा असणार 4 वर्षाची डिप्लोमा झालेला पाहिजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, कॉम्प्युटर ऑफ सायन्समध्ये 60% डिग्री झालेली पाहिजे. 9 नंबरला असणार फायर सिक्युरिटीमध्ये. फायर अँड सिक्युरिटीमध्ये 2 जागा असणार आहे. 4 वर्षाचा आपल्याला डिग्री झालेलं पाहिजे आणि फायर सेफ्टीमध्ये इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे. तर आपण इथं अप्लाय करू शकतो 60% झालेली पाहिजे. 10 नंबरला नवल आर्किटेक्टसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. जे की इथं 2 वॅकन्सी असणार 4 वर्षाचं आपल्याला बॅचलर डिग्री नवल आर्किटेक्ट झालेली पाहिजे 60% तर अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं शेवटचं असणार आहे 11 नंबरला कंपनी सेक्रेटरीसाठी 2 वॅकन्सी. क्वालिफिकेशन CS पाहिजे आपल्याला कंपनी सेक्रेटरीसाठी. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ICIS कडून तर झाले, ICSI कडून झालेली पाहिजे. टोटल इथं 55 जागा आपल्याला बघायला मिळतात. ओके. आता E2 साठी असणार एक्झिक्युटिव्ह EO साठी वॅकन्सी जे की इथं दिलेलं आहे E0 साठी. तर स्ट्रीम असणार आहे नंबर ऑफ स्ट्रीम, नंबर ऑफ वॅकन्सी पोस्ट आणि क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. आता इथं फायनान्ससाठी इथं 10 वॅकन्सी असणार 3 वर्षाचं आपल्या इथं बॅचलर डिग्री झालेली पाहिजे. ओके. जी पण आपली असेल BBA, BMS, बॅचलर डिग्री असेल, BCom असेल 60% तर अप्लाय करू शकतो. 2 नंबरचा असणार HR पर्सनसाठी 6 वॅकन्सी असणार आहे 3 वर्षाची. पण इथं पण आपल्याला डिग्री झालेली पाहिजे आणि कोणती पण आपली ग्रॅज्युएट डिग्री असेल तर आपल्याला 60% झालेली पाहिजे.
3 नंबरला मास कम्युनिकेशनसाठी 2 वॅकन्सी याच्यामध्ये आपल्याला असणार आहे. बॅचलर डिग्री 60% पाहिजे आपल्याला. ओके, फुल टाइम. त्यानंतर लास्टमध्ये आपल्याला हिंदीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे 2. याच्यामध्ये मास्टर डिग्री पाहिजे आपल्याला. हिंदी विच इंग्लिश कंपल्सरी असणारे सब्जेक्ट आपल्याला मीडियम ऑफ एक्झामिनेशन द डिग्री. ओके, डिग्री लेवलमध्ये मास्टर डिग्री फॉर इंग्लिश अँड हिंदी ते पण इथं अप्लाय करू शकता. कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर मास्टर डिग्री इन आपल्याला सब्जेक्ट पाहिजे आहे. हिंदी इंग्लिश आपल्याला हिंदी मीडियम इंग्लिश कंपल्सरी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर मास्टर डिग्री इन युनिव्हर्सिटी आपल्याला पाहिजे हिंदी इंग्लिश विथ इंग्लिश मीडियम आपल्याला कंपल्सरी असणार आहे, तर अप्लाय करू शकतो. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला 20 वॅकन्सी बघायला मिळतात, टोटल ऑफ वॅकन्सी. ओके, त्यानंतर आता इथं जे आपल्याला खाली आल्यानंतर आपल्याला इथं असिस्टंट मॅनेजरसाठी इथं नोट वगैरे दिलेली आहे, जी की आपल्याला असिस्टंट मॅनेजर E2 साठी मिनिमम आपल्याला 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे फील्ड सेल्समध्ये. ओके, आणि 2 नंबरचं दिलेलं आहे असिस्टंट मॅनेजर इथं दिलेलं आहे E2 मध्ये लॉ वाल्यांसाठी लॉ स्ट्रीम आणि कंपनी सेक्रेटरीसाठी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. बाकीच्यांना इथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे असिस्टंट मॅनेजरमध्ये. आता एक्झिक्युटिव्ह E0 मध्ये मिनिमम आपल्याला इथं 1 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे आहे. ओके, याच्या दिलेलं आहे जसं की बॉथ असिस्टंट मॅनेजर दिलेलं आहे, वर्किंग नॉलेज इथं पाहिजे MS ऑफिस वगैरे. ओके, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर E2 मध्ये आपल्याला इथं फायनल एक्झामिनेशन झालेली असेल 2025 पर्यंत, तरी पण आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये असणार आहे आपल्याला फर्स्ट स्टेज असणार आहे, जी की आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं रिक्वायरमेंट ग्रुप डिस्कशन असणार आहे. ओके, ग्रुप डिस्कशन असणार आहे. कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे त्यांनी. HR पर्सनल आपल्याला इथं दिलेलं आहे. सोशल वर्करसाठी इथं इथं माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती इथं वाचून घ्यायची आहे. आता दिलेली आहे याच्यामध्ये आता पगार आपला. आता पगार दिलेला आहे याच्यामध्ये 50,000 पासून 1,60,000 पगार असणार E2 साठी, आणि इथं 30,000 पासून 1,20,000 सॅलरी असणार आहे E0 साठी. ओके, तिथं दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज माहिती वगैरे पण दिलेली आहे, जागा वगैरे दिलेली आहे. इथं बघून घ्यायचे कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सीज असणार आहे. ओके, आता इथं बघून घ्या या स्ट्रक्चरमध्ये. ओके, याच्यामध्ये आता दिलेलं आहे त्यांनी आता इथं 55 जागा असणार. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी सांगितलं होतं आपलं असिस्टंट मॅनेजरमध्ये 20 जागा एक्झिक्युटिव्हसाठी. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे असिस्टंट मॅनेजर, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्हची माहिती वगैरे दिली PWD साठीचं वॅकन्सीबद्दल. ओके, तिथं वाचून घ्यायचं. एज लिमिट जे असणार आहे याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम आपल्याला एज लिमिट 1 ऑगस्ट 2025 पर्यंत काउंटिंग होणार आहे. 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो असिस्टंट मॅनेजरसाठी E2 साठी आणि एक्झिक्युटिव्हसाठी, दोघांसाठी पण सेम असणार आहे. तर आपल्याला अपर एज लिमिटसाठी सूट असणार आहे कॅटेगरीनुसार. SC/ST ला 5 वर्षाची सूट, OBC NC ला 3 वर्षाची सूट, आणि त्याच्यात 10 वर्षाची सूट असणार आहे PWD ला. UR आणि EWS मध्ये 13 वर्षाची सूट असणार आहे. OBC NCL मध्ये 15 वर्षाची सूट असणार आहे SC/ST मध्ये. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे इथं OBC कॅन्डिडेट्स फॉर द, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, OBC कॅन्डिडेट्स वगैरे कॅटेगरी वाईज जे पण आपल्याला बघायचं आपण बघू शकतो. जसं की तुम्हाला एम्प्लॉयची मी आता बेनिफिट्स वगैरे इथं सांगून देतो. त्या कॅन्डिडेटला इथं पगार असणार सिस्टम मॅनेजर E2 लेवलचा पगार भेटणार 50,000 ते 1,60,000 रुपये असणार आहे. आणि इथं एक्झिक्युटिव्हला जो असणार आहे E0 मध्ये 30,000 ते 1,20,000 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बेसिक पे, HI, DA, HRA अलाउन्स असणारे, पर्क्स असणारे, PRP असणार आहे. आपल्याला संपूर्ण इथे बेनिफिट्स भेटणार आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे याच्यामध्ये आपल्याला सिलेक्टेड कॅन्डिडेटची पोस्टिंग असणार मुंबईसाठी फक्त ऑनली. ओके, रिजनल ऑफिस मुंबईची वॅकन्सी असणार, तर मुंबईमध्ये आपल्याला जॉब करण्याची संधी मिळणार आहे. व्हेरिफिकेशन दिलेलं आहे, जसं की सगळं डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे. एज्युकेशन डॉक्युमेंटेशन. ओके, कास्ट सर्टिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आहे सगळे. प्रोबेशन दिलेलं ट्रेनिंग पिरियड आपल्याला, जसं की आपल्याला ट्रेनिंग पिरियड असणार आहे 1 वर्षाचे आपल्याला ट्रेनिंग पिरियड असणार आहे. सक्सेसफुल झाल्यानंतर डायरेक्टली आपल्याला E2 नाही तर E0 लेवल आपल्याला भेटून जाते. डेट ऑफ आपल्याला इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, जो की 1 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. एज्युकेशनचा पण एज लिमिटचा पण. ॲप्लिकेशन फीज असणार आहे UR OBC NCL साठी कॅन्डिडेटला इथं 500 रुपये लागणार आहे. SC/ST PWD ESMला इथं 100 रुपये लागणार आहे, प्लस 18% GST असणार आहे यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅव्हल फायर मिळणार आहे, जे की आपल्याला कॅन्डिडेट जे आहे ह्याच्या SC/ST PWD इथं सेकंड क्लासचे आपल्याला ट्रॅव्हल्सचं आपल्याला इथं अलाउन्स मिळत असतं. चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. ओके, ट्रॅव्हल कॉस्ट वगैरे भेटतं आपल्याला. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला टर्मिनेशनचं दिलेलं आहे, जसं की ड्युरिंग आपल्याला प्रोबेशन पिरियडमध्ये अपॉइंटमेंट फॉर एम्प्लॉय टर्मिनेट बाय
साइड बाय वन कॅलेंडर ॲप द मंथ. ओके. तर इथं दिलेलं आहे की टर्मिनेशनबद्दल तुम्ही टर्मिनेट पण होऊ शकता. ओके. मेडिकल बेनिफिटचं दिलेलं आहे. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल त्यांना एस-सी-एस-टी कॅटेगरी बाय गव्हर्नमेंट इश्यूज बाय गव्हर्नमेंट ऑफ टाईम टू टाईम. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस. द फर्स्ट स्टेज असणार आहे आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. जे की त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन जी असणार आहे आपल्याला मुंबईमध्ये होणार आहे, ठाणेमध्ये होणार आहे, नवी मुंबईमध्ये होणार आहे, चेन्नई, कोलकाता, दिल्ली एनसीआर आणि बेंगळुरू आणि गुवाहाटीमध्ये. ओके. आता कॅन्डिडेटला दिलेलं 3 सेंटर आपल्याला चॉईस करायचे कोणते पण. ओके. 3 सेंटर चॉईस करून घ्यायचे आहे. ओके. फर्स्ट सेंटर्स आपल्याला बेसिकली भेटत असतं, पण ते करावं लागतं आपल्याला. त्यानंतर इथं दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन बेस आपल्याला प्रोव्हाइड फॉर द ॲप्लिकेशन प्री एक्झामिनेशन असणार आहे. त्यानंतर इथे झाल्यानंतर आपल्याला इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. ओके. PWD साठी इथे एक्झामबद्दल दिलेली माहिती वगैरे. ओके. आता इथं असिस्टंट मॅनेजरसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. सब्जेक्ट दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथं मार्क वगैरे दिलेले आहे, ड्युरेशन दिलेलं आहे. ओके. त्याच्यात दिलेलं आहे आपल्याला डोमेन दिलेलं आहे, प्रोफेशनल नॉलेज दिलेलं आहे. आता 50 क्वेश्चन असणार आहे 50 मार्कांसाठी. ओके. त्याच्यानंतर इथं ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. ॲप्टिट्यूडमध्ये दिलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी, लॉजिक अँड रिझनिंगचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्सचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी, इंग्लिश लँग्वेज अँड रीडिंगचे आपल्याला 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी, कॉम्प्युटर नॉलेजचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी आणि टेस्ट असणार आहे 20 क्वेश्चनसाठी. ओके. अशा दिलेल्या 120 क्वेश्चन असणार आहे. 100 मार्काची पेपर असणार आहे. टाइम दिलेला आहे 120 मिनिट, 120 क्वेश्चन, 2 तासाचा टाइम असणार आहे. त्याच्यानंतर येतं आपलं एक्झिक्युटिव्ह E0साठी सब्जेक्ट दिलेला आहे. नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क्स अँड ड्युरेशन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला जनरल इंग्लिशसाठी 20 क्वेश्चन असणार 20 मार्कांसाठी, जनरल नॉलेजची 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी, त्याच्यानंतर इथं कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडची 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी, लोकल लिसनिंगची 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी आणि कॉम्प्युटर नॉलेजची 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी आणि टेस्ट असणार आहे ती 20 मार्कांची असणार आहे. ओके. 120 क्वेश्चन 100 प्रश्न 100 मार्क असणार आहे. 120 मिनिटांचा टाइम, 120 मिनिटं क्वेश्चन, 120 क्वेश्चन. ओके. म्हणजे तुम्हाला 2 तासाचा टाइम दिला जाणार आहे. एक्झामिनेशनला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. ओके. म्हणजे आपण आरामामध्ये एक्झाम देऊ शकतो. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आपल्याला 0.25% म्हणजे आपल्याला 1/4ची निगेटिव्ह मार्किंग बघायला मिळते. फर्स्ट स्टेज जी असणार शॉर्टलिस्टेड होण्यासाठी केस दिलेली आहे, जसे की असिस्टंट मॅनेजर आणि याच्यासाठी नॉलेज वगैरे टेस्ट वगैरे असणार आहे. ओके. आपल्याला इथं स्टेज फॉलो झाल्यानंतरची आपल्याला मेरिट लागणार आहे. याच्यानंतर त्या बेसवर आपल्याला सेकंड असणार आहे आपल्या स्टेज. ग्रुप डिस्कशन आपल्याला घेतलं जाणार आहे. 1:6 इथं रेशो असणार आहे. ओके. याच्यानंतर आपल्याला थर्ड आपल्याला स्टेज असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे याचं जे तुम्हाला रेशो सांगायला गेले 70% आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन, 10% आपल्याला ग्रुप डिस्कशन, 20% आपल्याला इथं असणार आहे इंटरव्ह्यू. ओके. अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे रेशो. सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे बरं. इथं आपल्याला जे पण कॅटेगरीमध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, एनी ग्रॅज्युएट डिग्री, डेटा प्रूफ सर्टिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ऑनलाईन फॉर्म. ओके. असे सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार इथं अपलोड करण्यासाठी आणि आपल्या जे आपल्याला बोलवण्यात येईल तेव्हा पण लागणार आहे. आता इथं याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला कॅटेगरी संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी यांची वेबसाईट लिंक दिलेली आहे. इथून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. जर तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहे जसं की कास्ट सर्टिफिकेशन, ऑल डॉक्युमेंटेशन्स. ओके. आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे, फोटोग्राफ, सिग्नेचर वगैरे ते अपलोड करून घ्यायची आहे. जनरल इन्फॉर्मेशन वगैरे दिलेलं आहे. जर तुम्हाला इथं ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, काही डाऊट वगैरे असेल तर ओके आपल्याला वाचून घ्यायचं एकदा. ओके. तर मुंबईसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. डॉक्युमेंटेशन्स वगैरे तुमचे मुंबईलाच होते. ग्रुप डिस्कशन वगैरे एक्झामिनेशन तुमची फक्त तिथं तुम्ही सांगितलेले त्या सेंटरला होतील. ओके. तर अशी ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. काही डाऊट असेल तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला पण मेसेज करू शकता. त्याची लिंक दिलेली आहे तिथे Instagramची. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp आपलं टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपवरून आपल्याला PDF फाईल डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. अशाच त्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.